केवळ मतांसाठी आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या आमदारांनी मतदारांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. रस्त्यांची बिकट अवस्था, पाणी प्रश्न, वीज बिल, आरोग्य यांसह अनेक विषयांकडे दुर्लक्ष केले जाते. सत्तेच्या जोरावर सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असताना शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी पोकळ धमक्यांना भीक न घालता सर्वसामान्यांच्या हक्कासाठी ठाम आवाज उठवला आहे. शिंदे गटाची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष केले जाते. अखेर या गुंडगिरी विरोधात शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी अलिबागमध्ये निषेध व्यक्त केला. या निषेध सभेला शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट गौतम पाटील, अनिल पाटील, सुरेश घरत, विजय गिदे, नरेश म्हात्रे, ॲडव्होकेट नीलम हजारे, नागेश्वरी हेमाडे, सोनाली कासार, सतीश प्रधान, अशोक प्रधान, अनिल चोपडा, विक्रांत वार्डे यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडीच्या नेत्या आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मानसी म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय की हल्ला शेतकरी कामगार पक्षाच्या स्वाभिमानावर झालेला हल्ला आहे. समोरून हल्ला करण्याची हिंमत नसल्याने मागून हल्ला करण्यात आला. संपूर्ण राज्यात शेकाप महिला आघाडी आक्रमक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे दंडेशाहीला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान सुरेश घरत यांनी स्पष्ट केलंय, विरोधक साम दाम दंडभेद यांचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजकार्य फक्त शेकापचे आहे. विकास कामे शेकापच्या माध्यमातूनच झाली आहेत. करोडो रुपयांचा निधी आणल्याचा जाहिरातबाजी झाली, पण तो पैसा गेला कुठे असा प्रश्न विचारला जातोय. चित्रलेखा पाटील यांचे समाजकार्य मोठे असल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत. द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई.